पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तुमच्या परिस्थितींकडे अधिक वेळ पाहत राहाल तर तुम्ही अडचणीत असाल. स्वतःकडे अधिक वेळ पाहत राहाल तर तुम्ही अडचणीत असाल. तुमच्या स्वतःच्या कमतरतांकडे तुम्ही जास्त लक्ष द्याल तर तुम्ही अडचणीत असाल. आपल्याला विचलित करणाऱ्या सगळ्या गोष्टी येशूकडे सोपवा, कारण तोच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. मी काल काय करणार होते हे मला माहीत नव्हतं, पण देवाला माहीत होतं. आणि मी बाहेर पडले आणि परमेश्वराने मार्ग दाखवला. आणि गेली 35 वर्ष मी माझं आयुष्य असंच जगतेय. आणि तुम्ही असं जगू शकता. वाव, किती छान ना. जॉयस मायर असणं किती छान असेल. खरं सांगू, ते सुझी जॉन्स किंवा जॉन ब्राउन पेक्षा वेगळं आयुष्य नाहीये खरं तर, पण तरी तसं वाटतं. बघा, मी एक माणूस आहे, अगदी तुमच्यासारखी. देव माझा उपयोग करून घेतो एवढंच, आणि तो तुमचाही उपयोग करून घेतच असतो. सर्व मानवी कारणास्तव आशा नव्हती. त्याने विश्वासाने आशा बाळगली. अब्राहमाने आपल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं नाही. त्याने ती पाहिली. त्याचं वय त्याला ठाऊक होतं. त्याला साराचं वयही ठाऊक होतं. देव जे म्हणत होता ते अशक्य आहे हे त्याला माहीत होतं. पण बहुधा परमेश्वराने पूर्वी केलेल्या काही अद्भुत अशा गोष्टी त्याला आठवल्या असतील, आणि बहुधा अब्राहमाने आपल्यासारखंच आशेचा कैदी होण्याचा निर्णय घेतला असेल. आज मी आशेच्या बाबतीत हास्यास्पद ठरले तरी हरकत नाही. आशा बाळगण्यात काही अर्थ नसेल तरी मला परवा नाही. मी आशा ठेवणार, मी विश्वास ठेवणार, मी भरोसा ठेवणार. परमेश्वराच्या वचनाच्या आधारे मी बाहेर पाऊल ठेवणार. तुमच्या क्षमता काय आहे त्याची कल्पना तुम्हाला नाही, आणि माझं जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्यापैकी काहींना कधीच कळणार नाही. म्हणून म्हणा, मी बाहेर पडून शोध घेणार. पण मग माझ्याकडून चूक झाली तर त्याने काही जगाचा अंत होत नाही. मला देव सापडला नाही तर तो तुम्हाला शोधेल. तुमच्या आत्म्याला समजून घ्या आणि त्याचं कार्य देखील. तुम्हाला मी सांगते, कित्येक लोक त्यांच्या आत्म्यात, मनात, त्यांच्या इच्छेत, त्यांच्या भावनेत जगतात. मी हे पुढची 100 वर्ष शिकवू शकते आणि लोकांना तरीही त्याची गरज भासूच शकेल. पण मला वाटतं, मला वाटतं, मला वाटतं, मला वाटतं, मला वाटतं, मला वाटतं, मला हवंय, मला हवंय, मला वाटतं, मला पाहिजे, मला वाटतं, मला हवंय, मला वाटतं, मला हवंय, मला वाटतं, मला हवंय, मला वाटतं, मला हवंय. तुम्ही सतत लोकांचं ऐकता, त्यांना काय वाटतं आणि ते तुम्हाला सांगत राहतात. पण मला वाटतं, मला काय वाटतं, मला काय वाटतं, मला वाटतं, पण मला हवंय, मला हवंय देवा, मला हवंय, मला हवंय देवा, मला हवंय देवा, असं काय करतोस? आणि त्याची अशी इच्छा आहे की आपण म्हणावं, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आता बघा, मला उद्धट व्हायचं नाहीये किंवा असभ्य पण नाही किंवा कोणाच्या भावनाही दुखवायच्या नाहीयेत. पण एक सांगू, आपल्याला काय वाटतं याने फरक पडत नाही. मग खरोखर त्याने काहीही फरक पडत नाही. आपल्या वाटण्याने फरक पडत नाही तर परमेश्वराचं वचन काय म्हणतं याने पडतो. काही गोष्टींचा अतिविचार न करणं शिका. आपण गोष्टींचा फार विचार करतो. स्वतःला हे विचारणं थांबवा, कसं वाटतंय, काय वाटतंय, काय हवंय. थोडं आणखी खोलवर जगायला शिका. खोल जाऊन म्हणा, देवा मला काय वाटतं, माझे काय विचार आहेत, मला काय पाहिजे याने फरक पडत नाही, मला नक्कीच नाही. आणि तुमच्या आयुष्यात परमेश्वराला या गोष्टींची पर्वा नाही. पण वधस्तंभावर जात असण्याच्या तयारीत असताना येशूने परमेश्वराला त्याला काय वाटतं हे सांगितलं असतं तर काय झालं असतं, सांगा मला तुम्ही. चला विचार करा यावर. तुम्हाला काय वाटतं या आधारे तुम्ही किती जगता. आणि नुसतं तेवढंच नाही, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनाही विचारता त्यांना काय वाटतं. आणि खरंच आश्चर्यकारक आहे. प्रामाणिकपणे सांगा की आपण आपल्या भावनेनुसार किती जगतो, सांगा.
असं नाही की आपल्याला काय वाटतं त्याचं आपण काही करू शकत नाही, पण ते वाटणं जर आपल्या आणि देवाच्या आड येत असेल तर भावनांनी मार्ग मोकळा करायला हवा. 1 थेसलोनिकरास अध्याय 5 वचन 8 म्हणतं की आपण आशेचं शिरस्त्राण धारण करायला हवं. तुम्हाला काय वाटतं? पहिले थेसलोनिकरांचा अध्याय 5 वचन 8 पाहू. मी माझे केस असे कोणाला विस्कटू देत नाही. विचार करा तुम्ही. अद्भुत. परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. आशेचं शिरस्त्राण. तुमच्यापैकी काहींनी चुकीची टोपी घातलीय. निराशाजनक हेल्मेट तुमच्या डोक्यावर आहे. आज तुम्ही तुमच्या टोप्या बदलायलाच हव्यात. आशेचं शिरस्त्राण घाला. तुम्ही आशेने भरलेले विचार करायला हवेत. परमेश्वर जर कुणासाठी काही करू शकतो, तुमच्यासाठीही करू शकतो. त्याला किती वेळ लागो मला परवा नाही. मी हार मानणार नाही. मी कच खाणार नाही. अब्राहमाने पुष्कळ वाट पाहिली आणि संयमाने सहन केलं. मी देखील वाट पाहू शकते आणि वाट पाहताना मी जीवनाचा आनंद लुटू शकते. आणि जरी माझा संबंध अशा लोकांशी असेल जे कधीतरी मला चिडीला आणतील, तरी सुद्धा मी माझ्या जीवनाचा आनंद त्यांच्या समक्ष लुटेन, कारण माझ्या आनंदाचं नियंत्रण इतर कुणाकडे नव्हे तर ते माझ्याकडे. मी बाहेर पडेन आणि परमेश्वर माझा वापर करणार आहे आणि मला नवल वाटणार आहे. रोमकरास अध्याय 8 वचन 5 ते 7. हो. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. तुम्ही जर चॉकलेट केकचाच विचार करत राहाल तर तुम्ही तो आणालच. जिथे मन जातं तिथे माणूस जातो. तुम्ही जर अशा व्यक्तीचा विचार करत बसाल जिने तुम्हाला दुखावलं आणि जर ती व्यक्ती तुम्हाला दिसली, शक्यता खूप कमी आहे की तुम्ही प्रेमाने वागाल त्या व्यक्तीशी. तुमच्या विचारांकडे लक्ष द्या. मी म्हटलं तुमच्या विचारांकडे लक्ष द्या. सकाळी उठल्यावर तुम्ही काय विचार करता त्याच्याकडे लक्ष द्या. अंघोळ करताना तुम्ही काय विचार करता त्याच्याकडे लक्ष द्या. कामाला जाताना तुम्ही काय विचार करता त्याच्याकडे लक्ष द्या. हे तुमचं व्यक्तिगत जीवन आहे. तुमचा हा भाग केवळ तुम्हाला आणि देवालाच माहिती आहे. तुम्ही इथे पवित्र जीवन जगायला हवं. इकडेच तुम्ही योग्य ते करायला हवं जेव्हा कोणीच नव्हे तर देवच पाहत असतो. ऐकलत का? तुम्ही तुमचं बायबल किती रंगाने रंगवलंय याची मला पर्वा नाही. तुम्ही ते चित्रकलेचं पुस्तक बनवा. तुम्ही मनाने प्रामाणिक नसाल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. तुम्हाला जेव्हा वेड लागल्यासारखं होत असेल ना, येशूकडे वळा. तो शास्त्रपाठ पुन्हा पाहूया. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात. जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. तुम्ही परमेश्वराचा विचार करायला हवा. म्हणूनच मी म्हटलं हे खूप महत्वाचं आहे. तुमच्यासाठी देवाने काय केलं त्याचा विचार करणं महत्वाचं आहे. केवळ तुमच्याकडे काय नाही याचा विचार करू नका. काय आहे याचा विचार करा. परमेश्वर आपल्याप्रती किती चांगला आहे. तो काय करतो ते पहा, काय करत नाही ते नाही. चला पुढचं वचन पाहूया आपण. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. विचार करा, कितीदा तरी आपण परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागतो आणि कारणं देत असतो. परमेश्वर आपल्याला सबबी सांगा, कारणं सांगा म्हणत नाही, तर ते आपण पवित्र आत्म्यात करावं असं त्याला वाटतं. पवित्र आत्म्याशिवाय करावं असं नाही. जेव्हा आपण देवाला सोडून स्वतःच्याच बुद्धीने काम करायला लागतो तेव्हा आपण अडचणीत सापडतो. कारण एक गोष्ट सांगते, बऱ्याच गोष्टी ज्या देव करतो त्याचा अर्थ भले आपल्याला लागत नसेल, पण
कालांतराने तुम्हाला दिसेल. तुम्ही जर पूर्णपणे देवासोबत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, काही लोक तुमचा न्याय आणि निंदा करणारच आहेत, कारण हे असंच होत असतं. आणि एक सांगू का, जर मी देवाच्या इच्छेनुसार होऊ देईन तर मला काही गट काढून टाकतील, पण देवाची स्तुती असो, मी असायला हवी त्याच गटात आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा गट. मी तुम्हाला इतकंही म्हणेन की देवाच्या इच्छेनुसार तुम्ही ज्या गोष्टी करायला हव्या आहेत त्याचा अर्थ तुमच्या मनाला समजणार नाही बहुधा, पण तुम्ही जर खोलवर विचार केलात, तुमचं डोकं जरा बाजूला ठेवलं, तुमचं डोकं जरा बाजूला ठेवा, स्वतःच्या बुद्धीने जगणं बंद करा, तुम्हाला स्वतःला काय वाटतं हे अतिविचारणं बंद करा आणि देवाला काय वाटतं याचा शोध घ्यायला लागा. गोष्टीवर देवाचं मन ठेवा, स्वतःचं नाही. सतत कसं वाटतं यानुसार जगणं बंद करा. मला वाटतं, मला वाटतं, मला वाटतं, मला नाही वाटत, मला वाटतं, मला नाही वाटत, मला वाटतं. आपण रोमकरास अध्याय 8 वचन 12-13 पाहूया. मला हे वचन खरंच खूप आवडतं. रोमकरास अध्याय 8 वचन 12-13. तर मग बंधुजन हो, आपण ऋणी आहो खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगावयाला देहस्वभावाचे ऋणी नाही, कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगला तर तुम्ही मरणार आहात. तुम्हाला कळलं का, तुम्ही तुमच्या देहाचं काहीच देणं लागत नाही, त्याला आनंदी ठेवणं हे तुमचं काम नाही. चला आता, जेव्हा भावना तुमच्यावर हावी होऊ पाहतील त्यांना म्हणा, मी तुम्हाला काही देणं घेणं लागत नाही, मला तुला आनंदी ठेवायची गरज नाही, जा करायचं ते कर, आज मी तुझ्या नादी लागणार नाहीये. आणि तुमच्या भावनांचे लाड केले नाहीत तर काय होतं माहितीये, त्या कमजोर होत जातात आणि मग त्यांना तुम्हाला नियंत्रित करता येत नाही. आपण त्यांचे लाड कसं करतो, त्यांच्या अधीन होऊन, त्यांच्या अधीन होऊन, त्यांच्या अधीन होऊन, त्यांच्या अधीन होऊन. पण बघा, आपल्याला अस्वस्थता आवडत नाही. जेव्हा देहाला त्याच्या इच्छेनुसार प्राप्त होत नाही ते अस्वस्थ होतं, ते थोडंसं चिडतं. तुम्हाला सगळ्यांनाच हे माहिती आहे, किती जणांकडे लहान मुलं आहेत, जेव्हा त्यांच्या इच्छेनुसार काही होत नाही ते तमाशा करतात की नाही. शरीरही तसंच असतं हो. तुम्हाला कल्पना आहे मी असं करण्यात किती दिवस घालवले खरंच. मी घराच्या कोपऱ्यात जाऊन बसत असे, अगदी छोट्याशा बाथरूम मध्ये, आणि मग कमोडवर जाऊन बसायचे मी. आणि मग तुम्हाला जर स्वतःबद्दल वाईट वाटून घ्यायचं असेल ना, तर कमोडसारखी दुसरी जागा नाही, खरंच सांगते तुम्हाला मी. घरातली सगळ्यात दयनीय अशी जागा. मी दयनीय व्हायचं म्हणजे अगदी पूर्णपणे दयनीय. सगळे निराशापूर्ण विचार करत बसायचे, माझं काहीच चांगलं होणार नाहीये, मी आठवडाभर काम करते, देव कसं छान उंडारतो बाहेर आणि मी मुलांचंच करत राहते. मग तो घरी येऊन फुटबॉल पाहत बसतो, मग तो पुन्हा जातो गोल्फ खेळतो, मी आपली करतेय घरात झाड लोट स्वयंपाक, बिलं भरतीये, हिशोब करते, रांदा वाडा उष्टी काढा, यातून सुटकाच नाही. मी तंबूतून बाहेर पडायची गरज आहे अशी व्यक्ती होते. देह कसा आहे तुम्हाला माहितीये? स्वतःवर दया करण्याचं सोडून द्यायला आज किती जण तयार आहेत? स्वतःवर दया करण्याचा उपवास तुम्हाला पुढच्या वर्षभर करायला लावू? कोण वर्षभर स्वतःवर दया करण्याचा उपवास ठेवेल सांगा मला? कोण तयार आहे सांगा? बघा, तुम्हाला त्वरित होकार द्यायचा नाहीये, कारण तसं केलं तर तुमच्यावर हल्ला होईल. मला दया सोडून द्यावी लागली, कारण देव म्हणाला तू दयनीय असू शकशील किंवा सामर्थ्यशाली, पण दोन्ही एका वेळी नाही, निवड कर. आमीन. मला वाटतं आपण तिथे पोहोचतोच आहोत. मला वाटतं आपण या दिवसात फार छान तत्व पाहिली आणि मी मनापासून खूप कष्ट करते की तुम्ही घरी परतून हे दैनंदिन आणि व्यावहारिक जीवनात कार्यरत करू शकलात तर आनंद होईल मला, कारण आपण इथेच धार्मिक होण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात, दुकानात, बाजारात, ट्रॅफिकमध्ये, कामाच्या ठिकाणी, शाळेत, शेजारी पाजारी, सगळेजण चर्चमध्ये फक्त असे वागतात.
देवाची स्तुती असो, सिस्टर, परमेश्वराचा गौरव असो. हालेलुया. हो हो, धन्यवाद येशू. आता ऐका, वास्तवात जीवन हे आव्हानात्मक असू शकतं, कठीण असू शकतं, अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. अशा अधार्मिक जगात धार्मिक राहणं हे आव्हानात्मक असतं. कधी कधी एकट्याने देवावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करणं हे कठीण असतं, आव्हानात्मक असतं. संयम बाळगणं, प्रेमळ, दयाळू, नम्र, सौम्य, दीन, दयाळू राहणं, विशेषतः जेव्हा लोक तुमच्याशी नीट वागत नसतात. हो, खायला खूप आवडणाऱ्या लोकांना जाड न होणं कठीणच जातं, नाही का? सांगा, होतं ना असं? कसं आहे भौतिक गोष्टींचं वेड असलेल्या समाजात कर्जमुक्त राहणं हे आव्हानात्मकच असू शकतं. नकोशा वाटणाऱ्या लोकांसोबत राहून त्यांना वारंवार क्षमा करत राहणं हे आव्हानात्मक असूच शकतं, नक्कीच. पण सुवार्ता ही आहे की आपण कठीण कामासाठीच अभिषिक्त आहोत. तुम्ही करू शकता. घरी परत जा आणि स्थिर राहा. घरी परत जा आणि आनंदी राहा, जसे तुम्ही आत्ता आहात. तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसत? पाहिलं? तुम्ही असे पाहताय की अगदी एक सांगू, आजच्या दिवसासारखाच मी उद्याच्याही दिवसाचा आनंद लुटणार. बहुधा वेगळ्या पद्धतीने असेल, पण आजच्यासारखाच मी उद्याचाही आनंद लुटणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद कधी लुटणार आहात? केवळ अधनमधनं काही चांगलं घडलं कीच नको, तर सतत रोज. चला आता. परमेश्वराची तुमच्या आयुष्यासाठी अद्भुत अशी योजना आहे. अगदी अद्भुत आणि अविश्वसनीय अशी. अविश्वसनीय. देवाची प्रीती आहे तुमच्यावर. तो विना अट प्रीती करतो. तुम्ही स्वतःवर प्रीती करण्याची गरज आहे. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आशा देण्याची गरज आहे. अंधकाराच्या या जगात आपण प्रकाश आहोत. आणि हो, कठीण काय असेलच, हल्ले होतीलच. पण एक सांगू, तुम्हाला लागेल ते सगळं आता तुमच्याकडे आहे. ठीक आहे देवा, मला आता बाहेर पडून ताजंतवानं व्हायचंच आहे. तुमच्या तंबूच्या बाहेर पडा आणि ताजंतवानं व्हा. प्रभूची स्तुती असो. तुमच्या आशेचं शिरस्त्राण घालून ठेवा. काहीही झालं तरी. मला हेल्मेट चांगलं दिसत नाही, हेच खरं. देव म्हणतो तू ते मागे सरकवायला हवं, म्हणजे तुझ्या बटा दिसतील. मी म्हटलं नाही, ते वाईटच दिसायला हवंय. तू आपल्या लंगराला धरून राहा. आणि जेव्हा सैतान तुझ्या विरोधात येईल, जे तो येतच असतो नेहमीच. कुठे? मला माहितीये काय करायचंय. मला माहितीये कुठे जायचंय. हा 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 हा. सैतानाला चिंताग्रस्त करून चिडवायची वेळ आलीये. तुमच्या आशेच्या लंगराला धरून राहा. तुमचं तारणाचं शिरस्त्राण घालून राहा. तुमच्या आशेच्या तुरुंगात राहा आणि तुम्ही आयुष्यात विजयी व्हाल. आमेन. तुम्ही मला खूप आवडता मंडळी. मला वाटतं आजच्या आशेच्या या संदेशाने तुम्हाला विचार करण्यास भाग पाडलं असेल की देवाने तुमच्यासाठी काय काय केलं आणि तुम्ही स्वतः काय केलं किंवा तुम्हाला काय हवं होतं यात राहू नका, तर तुमच्या आशीर्वादात वास करा. देवाच्या आशीर्वादावर लक्ष केंद्रित कसं करायचं याचं उल्लेखनीय उदाहरण सांगू. एक अशी व्यक्ती जिने आम्हाला जॉयस मायर मिनिस्ट्रीजसाठी प्रेरित केलंय आणि तुम्हालाही ती करणारच आहे. त्याचं नाव आहे निक वॉयचॅक.
एका दुर्धर्ष आजारामुळे त्याचा जन्म हातापायांशिवाय झाला. निकने आपली आशा देवाच्या विश्वासाशी जोडली असं जगण्यासाठी, ज्याला तो अमर्यादित जीवन असं म्हणतो. आज निक एक सुवार्थिक, प्रेरणात्मक वक्ता, पती आणि पिताही आहे. आता ऐकूया निकला काय म्हणायचंय अडचणीच्या आणि कठीण काळात आशा शोधण्याविषयी. मला वाटतं की येशू ख्रिस्तात खरी संतुष्टी मिळवण्याकरता पुष्कळ लोक परमेश्वरानं त्यांची परिस्थिती बदलावी अशी वाट पाहत आहेत. पण येशूने तुमच्यासाठी काय केलं ह्यातच जर तुम्ही संतुष्ट नसाल, तुम्हाला माहितीच नसेल की त्यानं तुमच्यासाठी काय केलंय. आणि त्यानेच मला मुक्त केलं आहे, त्यानेच मला चमत्कारांवर विश्वास ठेवण्याची संधी दिली आहे. पण त्याचवेळी येशू सच्चा, परिपूर्ण आहे याचा आनंद लुटत चमत्काराची वाट पाहत बसायची गरज नाही. चर्चमध्ये मोठं होत असताना, दर रविवारी हे गात असताना, जीजस लव्ज मी धिस आय नो फॉर द बायबल टेल्स मी सो. परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रचंड विश्वासाची गरज आहे. कारण भरपूर प्रश्न होते, जर देवाचं माझ्यावर प्रेम आहे तर मला विना हातापायाचं त्यानं जन्माला का येऊ दिलं. सर्व चमत्कार तो करू शकतो, मी मागेल ते करू शकतो, मग माझ्या वेदना घालवण्यासाठी तो मला हातपाय का देत नाही. मला हे उत्तर हवं होतं. मला उत्तर हवंच होतं. मला चक्क वाटलं की परमेश्वर काही कारणास्तव ते ऐकत नव्हता. काही कारणास्तव त्याने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलंच नाही. आणि मला वाटू लागलं की तो सच्चा नाहीये. आणि मला वाटतं की वयाच्या 8 ते 12 वर्ष पार करणं हे फार कठीणच होतं. नेहमीच्या सर्वसाधारण शाळेत असलेला, विशेष गरजा असलेला मी असा पहिलाच बालक होतो. हे खूप कठीण होतं. हातपाय नसलेला, व्हीलचेअरवर असल्यामुळे मला नको ते लक्ष मिळायचं, निराश वाटायचं, मला एकटं वाटायचं, खूपच एकटं. आणि वयाच्या 10व्या वर्षी मी आमच्या बाथटबच्या 6 इंची पाण्यात आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. दिवसभर टिंगल उडवून चिडवला गेल्यामुळं मला जगावंसंच वाटत नव्हतं. परमेश्वराच्या कृपेनं 3ऱ्यांदा जेव्हा मी बाथटबवरून घसरलो तेव्हा मला माझे आईबाबा माझ्या कबरेकडे रडताना दिसले. मी मागं सोडणाऱ्या वेदना मला दिसल्या आणि मी जगायचं ठरवलं. पण मला नैराश्यातून पार जावं लागलं, कारण कोणीच माझ्या हृदयाला बरं करू शकत नव्हतं. पैसा नाही किंवा अनेक मित्र नाहीत, शिक्षण नाही, वस्तू नाही, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या. शेवटी वयाच्या 15व्या वर्षी देवानं माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. हे मी योहानाचा 9वा अध्याय वाचल्यावर झालं होतं. एक मनुष्य जन्मतःच अंध होता, कोणीच स्पष्टीकरण देऊ न शकत असल्याच्या व्याधीमुळं. आणि हे मला परिचयाचं वाटलं. लोकांनी येशूला विचारलं, हा मनुष्य जन्मतःच अंध का आहे. येशूने म्हटलं, त्याच्या ठाई देवाचं कार्य प्रकट व्हावं म्हणून हा असा जन्मलाय. आणि माझा विश्वास ठाम झाला. वचन ऐकल्यामुळे विश्वास उत्पन्न होतो, हे एक वरदान आहे. हे तुम्ही आत अवतीर्ण करण्यासारखं नाही, हे देवाकडून असलेलं वरदान आहे, जे त्याचं वचन ऐकल्यामुळे प्राप्त होत असतं. आणि त्याने माझं जीवन बदललं, पूर्णतः बदललं. त्यानं माझ्या हृदयाला स्पर्श केलेलं आणि आता मी त्याच्या हातचं एक साधन आहे. त्याच्या लोकांना हे सांगण्यास एक चमत्कार म्हणून की त्याचं सामर्थ्य माझ्या अशक्तपणात कसं सामर्थ्यशाली ठरलं. एक चमत्कार प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या स्मितचेहऱ्यापेक्षा या विना हातापायाच्या व्यक्तीच्या स्मितचेहऱ्याचं सामर्थ्य मोठं आहे. पण ज्यांना अजून चमत्कार प्राप्त झाला नाही अशा लोकांचं काय. हे पाहत असताना ज्यांना वाटत असेल की देवाचा तुमच्यासाठी काहीच उद्देश नाही, देव माझ्यासोबत काय करू शकतो, तर मग तेव्हा तुम्ही माझ्याकडे पहा. जर परमेश्वर एका विना हातापायाच्या व्यक्तीला त्याचे हातपाय बनवू शकतो, तर हा कार्यक्रम पाहणारी अशी एकही व्यक्ती नाही ज्यांच्या तुकड्यांचा वापर परमेश्वर करू शकत नाही. आता मी रोमकरासपत्र 8:28 सांगू इच्छितो, ज्यात म्हटलंय, देवावर प्रीती करणाऱ्या सर्व काही त्यांच्या कल्याणार्थ सहकारी असे. तुम्हाला माहिती आहे, आयुष्याचं सर्वात मोठं ओझं माझी परिस्थिती असायची. माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं ओझं होतं, मला देवाच्या दृष्टीनं माझं जीवन पाहता येत नव्हतं. जाणून तो जाणतो तुमच्यासोबत असणार आहे, त्यातून तुम्हाला पार नेणार आहे. सर्व गोष्टी कल्याणार्थ ठरतात. तुमच्या जीवनाचा सर्वात वाईट भाग देखील परमेश्वर हा इतका मोठा आहे, इतका महान, इतका कृपाळू आहे की तो त्यातून काही ना काही कल्याणार्थच करणार आहे, तो घडवणार आहे. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे. जर माझा जन्म विना हातापायाचा झाला होता
आणि देवानं माझ्या एका आत्म्याकरता चमत्कारिकपणे मला हातपाय दिले नसते तर मग काय झालं असतं? एक सांगू, मला वाटतं आजचा हा आशेवरचा कार्यक्रम सगळ्यांनीच ऐकायला हवा. कारण बहुधा तुम्ही झटत असाल एका तुटलेल्या नात्यामुळे, आजारपणामुळे, नोकरीमुळे. हजार कारणं असू शकतात लोकांच्या आयुष्यात. वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळी संकटं येतात. पण परिस्थिती काहीही असो, आपल्याला आठवण आली पाहिजे की ख्रिस्तात आपल्याला आशा ही आहेच. आपली आशा आपण सक्रिय ठेवण्याची गरज आहे आणि जिवंत ठेवण्याची गरज आहे. आणि ती बोलून दाखवण्याची सुद्धा मला आशा आहे. माझी आशा परमेश्वरात आहे. विश्वास ठेवा. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही निराश व्हावं आणि काहीच बदलणार नाही असं तुम्हाला वाटावं. तुमची वाढ व्हावी असं मला वाटतंय. आणि येशूने जे जीवन तुम्हाला मिळावं म्हणून मरण पत्करलं ते तुम्हाला मिळो ही सदिच्छा. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.